देवदेवस्की म्हणजे काय याचा मी तुम्हाला एक व्हिडिओ तो टाकलेला आहेच. आता मी त्याच्या पुढचं तुम्हाला माहिती सांगते. ती म्हणजे अशी की देवदेवस्की करणाऱ्यांचं काय होतं. तर बघा, अर्धवट शिक्षण होणे, नोकऱ्या न लागणे, घरामध्ये वादविवाद होणे, तुमचं कुठल्याही प्रत्येक कामामध्ये अडथळे येणे आणि लागलीच तर तुमच्या म्हणजे जरी नोकरी लागली तरी तुम्हाला त्या नोकरीमध्ये आनंद सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही, पगार नीट मिळणार नाही, कष्ट करत करत राहायचे, निर्वंश होणे, लग्न एकतर होतच नाहीत आणि झाले तर त्यांना संतती होत नाही, अशा प्रकारचे त्यांना त्रास होऊ लागतात. त्याचप्रमाणे घरामध्ये कोणीतरी चुकीच्या व्यवहारामध्ये अडकणे, जेल होणे, त्याचप्रमाणे आत्महत्येचे विचार घरामध्ये येणे, पैशाला पैसा न लागणे, कुटुंबातील कर्त्या करवित्याचा एकदम अंत व्हायचं. म्हणजे अचानक चांगलं चाललेलं असता असता कुटुंबामध्ये कोणाचा तरी एखाद्याचा मृत्यू होतो. त्यानंतर वेड लागणे, घरामध्ये कुणाला तरी वेड लागतं, अपंगत्व येतं. त्याचप्रमाणे दारिद्र्य, पैशासाठी सतत घरामध्ये रडरड, 18 विश्व दारिद्र्य आपण म्हणतो तशा पद्धतीचा त्रास त्यांना होतो. दारिद्र्य त्यांच्या हात धुवून पाठीशी लागतं. काही करता तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडणं शक्य नाही. घर विकावं लागणं, शेतं विकावी लागणं, त्यानंतर गाई जनावरं हे सुद्धा विकून त्यांना त्यांचे उदरनिर्वाह करावे लागतात. अन्नान्न दशा होते, घराण्याचा वंश खंडित होतो. अशा प्रकारचे नाना तऱ्हेचे त्रास हे जे आहेत हे देवदेवस्कीमुळे होतात. म्हणून अशा ह्या सगळ्या देवदेवस्कीच्या कुणाच्या वाईट करण्याच्या मार्गाला कधीही लागू नका. कारण की दुसऱ्याचं सोडा, तुम्ही ज्याचं करायला जाल वाईट त्याचं सोडा, पण तुमचं आधी होणार आहे त्याचा विचार हा सगळ्यात पहिल्यांदा करणं फार गरजेचं आहे. मी संपूर्णतः जे कोणी असं माझ्या बघण्यात व भेटण्यात कधी मला दिसतात किंवा व्हिडिओ मार्फत मी नेहमीच हे सांगते की चुकीच्या कर्माचं फळ हे चुकीचंच मिळतं. म्हणून दुसऱ्यासाठी जर तुम्ही खड्डा खणला असेल तर तो तुमच्याच कामाला येतो, दुसऱ्याच्या नाही. कधीही असं पापकर्म करू नका, ह्याला पापकर्म असे म्हणतात. म्हणून मी पूर्णतः निषेध करते या सगळ्या गोष्टींचा. म्हणून देवदेवस्की किंवा करणी, तोडगे, तंत्र मंत्र अशा सगळ्या गोष्टी कधीही नादी लागू नये. जय भवानी, जय जगदंब. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि जास्तीत जास्त लोकांना ह्याची दुष्परिणाम कळू देत.